आज बनवतोय आपण ढोकळा. एअर फ्रायरमध्ये ढोकळा बनवून बघतोय. मी पण फर्स्ट टाइमच बनवते. कसा होतो हे पाहण्यासाठी तर पहिल्यांदा मी घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी बेसन, त्याच्यामध्ये हळद, साखर, मीठ, लिंबाचा रस हे सगळं आणि थोडंसं हिंग चिमूटभर हे टाकून मी मिक्स करून फिरवून घेते मिक्सरला. तर मीडियम असं आपल्याला माहिती कसं बॅटर लागतं तर ते ते मिक्स करून साईडला ठेवून दिले. आता मी एअर फ्रायर फ्री हीट करण्यासाठी ठेवून देते 180 डिग्रीवर 20 मिनिटासाठी. तर एक 5 मिनिटांनी आपण त्याच्यामध्ये बॅटर टाकूयात. तर आधी भांड्याला जे काही डोसा करण्याचा टीन आहे आपला त्याला तेल लावून घेते आणि आता हे मिश्रण टीनमध्ये काढायचं आहे. त्याच्यामध्ये इनो टाकून घेते. तुम्ही सोडा वगैरे पण टाकू शकता, पण इनोनी खूप छान होतो टेस्ट, ढोकळा फुगतो. तर व्यवस्थित हे बघा किती छान प्रकारे फुललं आहे आपलं बॅटर. तर थोडंसं टेनला आपण खाली टॅप करून घेऊया जेणेकरून जे काही बबल्स असतात ते वर येऊन फुटून जातात. आणि त्याच्यानंतर एअर फ्रायरमध्ये गरम असल्यामुळे हाताने ठेवताना प्रॉब्लेम येत होता, पण ठेवलं. आणि आता वेट करूयात तोपर्यंत इकडे तडका करून घेतोय वरतून टाकण्यासाठी. तर तेलामध्ये मोहरी, जिरं आणि मिरची ज्या असतात त्याचे फोडून घेतलंय, तर म्हणजे चिरून घेतल्यात मधून. आणि ते कढीपत्ता, साखर आणि मीठ. साखर टाकल्याच्या नंतर लगेच पाणी ओतून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपली फोडणी रेडी आहे. आणि तोपर्यंत इकडे आपलं ढोकळा देखील होत आलाय. तर टाईम संपत आलेला होता. तर बघूयात ढोकळा कसा झालाय. तर हे पहा, अशा प्रकारे आपला ढोकळा रेडी आहे. खूप छान. फर्स्ट टाइम केला ॲक्च्युली, त्याच्यामुळे एक अंदाज यायला वेळ लागेल, पण छान झालं आहे. बऱ्या झालेला आहे. म्हणजे जसं पाहिजे होता तेवढा फुगला नाही आहे, पण ठीक आहे. तर नेक्स्ट टाईम करताना अजून जास्त काळजी घेऊन करू आपण. तर हे पहा, खूप छान झालं आहे. तर मस्त कट करून घेते आणि वरतून तडका टाकून घेते. तर टेस्टमध्ये खूप छान झाला होता. फक्त इतकंच की थोडंसं अजून थोडा फुगायला पाहिजे होता. जे काही आपण बाहेर ठेवतो आपल्या पातेल्यात वगैरे तर छान फुगतो, ह्याच्यापेक्षा जास्त फुगतो. तर ठीक आहे, बघूयात. तर स्पंजी पण झाला आहे बरं का. हे पहा, दिसत असेल तुम्हाला स्पंजी.